नमस्कार मंडळी, चला माझे एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आता मी सगळे माझ्या घरातले कामे वगैरे आवरले होते. माझा स्वयंपाक बाकी होता. चला मी आंघोळ वगैरे सगळं झालं होतं माझं काम वगैरे. म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचा आहे. मग मी कणिक वगैरे मळून घेतली. इकडे भाजी वगैरे बनवून घेतली होती मी आधीच. म्हटलं आता भाजी वगैरे बनवून घेतली, आता पोळ्या वगैरे बनवते म्हटलं. आणि जेवण वगैरे करायचे. आज माझा देर आणि माझी जाऊ बी येणार आहे. ते खूप 2 वर्षाच्या बाद आलेत घरी. 2-2 वर्ष येणं होत नाही त्यांचं. चला म्हटलं मग आज येणार आहे तर म्हटलं कामं वगैरे घरातले पटकन आवरून घ्यावं म्हटलं. आणि चला म्हटलं मग ते आले की लगेच फिरायला आम्हाला कुठं बी घेऊन जातात. ते आले की मग कुठं लांब फिरायला घेऊन जातात. त्यांना फिरायला, आम्हाला सगळं लेकराला वगैरे सगळं घेऊन जातात फिरायला. चला मग म्हटलं आता पटकन करून घेते स्वयंपाक. आले की म्हणलं जेवण वगैरे करून घेतील. पण 3चा फोन आला तर आम्ही जेवण वगैरे करून यायलो, तुमचं तुम्ही स्वयंपाक वगैरे करून घ्या म्हटले. मग मी माझा स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि मग मग ते येणार होते 2 वाजता. चला म्हणलं तोपर्यंत आपले कामं वगैरे आवरून घेता येतात. ते ज्या सानूच्या अंकल आंटी येणार होते म्हणून सान्यानं शाळेतच गेली नाही. ती म्हटली मला आज घरीच राहायचं, शाळेत जायचं नाही. अंकल आंटी आली की ती जातच नाही शाळेमध्ये. तर मग ती लगेच वाट पाहत बसली. आणि मग म्हणलं आज अंकल येणार आहे, आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जातील, आम्ही एन्जॉय वगैरे करतील. चला मग तिचा अभ्यास वगैरे राहिला होता. ती माझ्याकडे बुक घेऊन आली, ती नोटबुक. मग तिला बेरीज वगैरे सांगायचे होत्या. तिचा अभ्यास वगैरे सगळं सांगायचं होतं तिला. मग मी पोळ्या करता करता तिला सगळं सांगितलं, असं असं कर, तसं तसं लिहू म्हणून सांगितलं मी तिला. चला मग माझ्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या बनवणं. म्हटलं मग आता बाकीचं कामं वगैरे आवरून घ्या. डबल काहीतरी तिची मिस्टेक झाली अभ्यासामध्ये. मग ती वापस माझ्याकडे आली डबल विचारण्यासाठी. मग मी डबल तिला वापस सांगितलं असं अभ्यास कर म्हणून. मग त्याच्या बाद मग लगेच म्हटलं आता वांग्याची भाजी बनवली होती मी मस्त. आलू, वांगं आणि फ्लावर मस्त अशी मिक्स भाजी केली होती मी छानपैकी. आणि पोळ्या माझ्या झाल्या होत्या, एकच पोळी राहिली होती. मग ती पोळी वगैरे बनवून घेतली मी आणि गॅस वट्टा वगैरे साफ करून घेतला. आणि मग लगेच बोलूचे पप्पा आले. त्यांना जायचं होतं थोडंसं बाहेर. ते म्हटलं मग लवकर मला जेवण वाढ. मग मी पोळ्या, भाजी वगैरे सगळे बाहेर आणून ठेवलं आणि त्यांना वाढून दिलं. आणि म्हटलं चला आता मी बी जेवण करून घेते म्हटलं. पहिल्या 2-3घाला वाढून देते म्हटलं. मग हे 2-3 जेवण करून घेतील. ते बाबा बाहेर गेलेले होते, त्यांना बी जेवण करायचं होतं. ते म्हटलं मी नंतर करतो, तुम्ही तुमचं जेवण करून वगैरे घ्या म्हटले. त्यांचं जरासं काम होतं, बाहेर गेले ते. मग सानिया बी आज शाळेत गेली नव्हती, तिच्या अंकल आणि आंटी येणार होते. त्याच्यामुळे मग ती बी नाही गेली शाळेत. आणि गोलू तर ते त्याचं चाललं आलं मस्त खेळणं वगैरे. कॉटवर बसला होता आणि मस्त खेळत होता बेडवर बसून. आणि मग मी इकडं लगेच त्यांना पाणी वगैरे दिलं आणि म्हटलं आता मी बी जेवायला बसते म्हटलं. मग मी लगेच मस्त वाढून घेतलं आणि जेवण वगैरे करून घेते म्हटलं. जेवण झाले की मग बाकीचे कामं वगैरे राहिले होते थोडेफार. दूध वगैरे आणून ठेवणं लागेल. तुझ्या पप्पाला म्हटलं जेवण झाले की दूध वगैरे घेऊन या म्हटलं. आणि मग आले की मग चहा वगैरे ठेवेल, मग चहा पाणी वगैरे करतील म्हटलं ते. आणि लगेच म्हटलं होते ते आवरले की मग आपण बाहेर वगैरे फिरायला जाऊ म्हटले होते. तर मग ठीक आहे म्हटलं. माझी जाऊ बी खूप छान आहे, माझा देर बी खूप छान आहे. दोघं बी छान आहेत. तर त्यांना खूप दिवसाबाद यायलेत ना आमच्या घरी. मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं माझे घरचे सगळे आले फॅमिली, तर मला या ब्लॉगमध्ये दाखवेल म्हटलं होतं एखाद्या. पण आता माझं देर आणि माझी जाऊ यायली. आता नंतर माझ्या नंदा कोण कोण आहेत ते काय माहिती नाही मला. मग आले तर तुम्हाला मी सांगेल कोण कोण आलं की. चला मग आता आमचे जेवण वगैरे चालू होते. त्यात म्हणलं मला आता जेवण वगैरे झाले की मग तुम्ही दूध घेऊन येतील. आणि जेवण वगैरे झाले. चला मग आता ते दूध आणायला जाणार होते. चला मग त्याला दूध आणायला धाडलं होतं मी. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.